कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं श्रीरामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान उमापति नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर समर्थ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान काल भूदेव ब्राह्मणानं नागराजांना विचारलं सूर्याचं आश्चर्य काय आहे. काल 2 शब्द बोललो होतो, पुन्हा सुरुवातीपासून सांगतो. नागराज या भूदेव ब्राह्मणाला म्हणतात, हे ब्राह्मण, सूर्यामध्ये अनेक आश्चर्याची स्थानं आहेत. आपल्याला सूर्यनारायणाचं पूजा आणि प्रधान कोणताही गुरुजी जर ज्ञानी असेल
तर तो आधी सूर्याची पूजा सांगून मग कर्माला सुरुवात करतो. आता पूजा मार्ग कसा आहे तो बघा. आधी गणपतीचं स्मरण, नंतर दिव्याचं पूजन, नंतर सूर्याचं पूजन, नंतर मारुतीचं पूजन, नंतर भैरवाचं पूजन आणि शेवटी भूमीचं पूजन. हे 5 पूजा करून मग पूजेला सुरुवात करायची आणि मग गणपती पूजन करायचं. त्याला गुरुजी हा असं आहे ते. कारण रात्री पूजा करायची असेल तर चंद्रपूजा, चंद्राची पूजा आधी करावी लागेल. कारण हे प्रत्यक्ष भगवंताचे 2 नेत्र आहे आणि यांच्यामध्ये सगळं आश्चर्य भरलेलं आहे. झाडं झुडपांचं बी सूर्यामध्ये आहे आणि झाडं झुडपांना फळाला अमृत देण्याचं शक्ती चंद्रामध्ये आहे. म्हणून चंद्राचा मंत्र बघा. चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो अजायत श्रोद्रार्द्वायुश्च प्राणश्च मुखाद अग्निरजायत. आता विज्ञानाने कबूल केलं की वेदांत सांगतो ते खरं आहे. म्हणून स्त्रिया रांगोळी काढताना चंद्र आणि सूर्य काढतात, म्हणजे त्यांच्या हातून रोज यांची पूजा होऊन जाते. फक्त स्वस्तिक पैसे देते म्हणून तर मग काढायला लागून सगळं पैशाचं नाटक फार करतात. असं आहे. म्हणून ते म्हणतात ते ज्याच्यामध्ये ते जे स्वयं आहे तिथे परमात्म्याचं निवास आहे. दिव्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे. म्हणून पंजाबमध्ये ज्वालादेवी जी सांगितली ती ज्योतीतून सांगितली. म्हणून आपण देवीची काय लावतो? ज्योत. या पिंपळाला देवी आहे ना भवानी, तिथे एक पुजारी होता. त्याला ती गर्दी गोळा करायची होती. तो शिवसेनेचा सेवक होता. असो दे, त्याने असं सांगितलं इथून ज्योत घेऊन जा मंदिरातून. नवरात्राची ज्योत लावला. एवढी गर्दी होती, त्याच्यामध्ये कोणाचं पातळ, कोणाचं काही. मग ते लोक म्हणाले अरे म्हटलं देवीच्या जवळ, त्या भवानीच्या जवळ कापूर ठेवा आणि तो कापूर घरी घेऊन जा आणि ते कोणाला बाटली घ्यावी लागली, कोणाला डब्बा घ्यावा लागला. ते ज्योत न्यायची म्हणजे काय, त्याला व्यवस्थित पाहिजे. असं आहे. काय सांगायचं या विज्ञान युगात, त्याच्याने उपद्रव झाला नाही. हां, हल्ली उपद्रव फार आहे. काय आहे? उपद्रव. आणि उपद्रवामुळे काय म्हणतो, देवी कोपली. अज्ञाना हाती कोण आहे? अज्ञाना हाती धर्म गेला ना याता याती उरला. अरे हा जो तुमचा स्पीकर आहे ना, याचं दिशा बदलवल्याशिवाय ते साऊंड खराब होणार नाही. अनेक लोकांना सांगितलं, मी भागवतात सुद्धा त्याची दिशा बदलावी लागणार आहे. याची थोडसाही आवाज वाढवू देत नाही तो. 2 माईक लावले तरी 1 माईक चालू देत नाही तो. तर कोणतीही कर्म सांगा पण त्या कर्माने गोंधळ व्हायला. आपल्याकडे एक महात्मा होते बघा, त्यांचं लग्न झालं होतं. मग त्यांनी संन्यास घेतला. आता संन्यास घेतल्यानंतर बाईची पुण्यतिथी शिष्यांनी करायला पाहिजे किंवा पोराने करायला पाहिजे. तर यांनी दरवर्षी तिची पुण्यतिथी करायची आणि त्याच्यामध्ये साड्या वाटायच्या. बरंच नाव आहे त्यांचं. परदेशाचा आश्रम. एकदा त्यांनी ते श्राद्धाच्या दिवशी सुरुवात केली तर 4000 बाया आल्या. साड्या होत्या 1000. ही बातमी कोणीतरी झाली, एवढी गर्दी झाली. त्या साड्या मिळण्याकरता त्यांनी गेलं तर 13 बाया मरण पावल्या तिथे. तर हे असं करायचं नाही. आमंत्रित लोक करायचे नेमके आणि त्यांना बसवून देऊन द्यायचं. असं आहे ते. आता गरीब माणसाला जर साडी मिळणार तर तो तळमळ करणारच बिचारा.
पण त्याच्यामध्ये त्याचं मरण व्हायला नको ना. किती बायांचं हे पडलं. आणि 1 महिन्यानेच महाराज गेले. जाण्यापूर्वी काय घडलं? त्यांचे याच्यातही आश्रमात म्हणजे परदेशातही खूप आश्रम होते. तुम्ही इथे जर गेले ना वृंदावनामध्ये तर त्यांचा आश्रम पाहून प्रेमदास नाव आहे त्या आश्रमाचं. मनुष्य आश्चर्यचकित होतो. मी भागवताला गेलो ना, मी ते 2 आश्रम पाहिलेच नाही. ते म्हणून तुम्ही पाहून या ना, तुम्हाला झकपक आवडतं. आपण पुस्तक छापलं होतं बा वृंदावनातलं, तरी लोक तिथे बसून जायचे. तो सांगायचा बैठो या पाहिजे, आणि नंतर म्हटले 5,000 रुपये देऊ. हे या ज्या गोष्टी आहे ना, ह्या अशा करूच नाही. त्याच्याने काय होतं, धर्म घडत नाही, उलट कर्म बिघडून जातं. आणि कर्म बिघडलं की शिक्षा आहे. म्हणून नाना प्रकारचे बीज सूर्यातून उत्पन्न होतात. चराचर जगामध्ये समस्त पृथ्वी जी टिकली आहे ती सूर्यमंडळामुळं. चराचर जगामध्ये ही जी पृथ्वी टिकलेली आहे ती सूर्यामुळेच. बरं, सूर्य अस्ताला जातच नाही, ती पृथ्वी फिरते म्हणून त्याचा अस्त होतो, त्याचा अस्त होत नाही. आता बघा, काही देशांमध्ये सूर्योदय झाला आहे. म्हणून समस्त पृथ्वी मंडळामध्ये आणि अंतरित सनातन पुरुषोत्तम नारायण विराजमान आहे. सूर्यामध्ये कोण विराजमान आहे? नारायण. परवाही तुम्हाला मुद्दा सांगितला बघा की नारायणाचीच पूजा केली की सगळ्या देवांची पूजा आपोआप होते. तसं नारायण सूर्यामध्ये आहे म्हणून सूर्याला सुद्धा नारायण संज्ञा आहे. सूर्य नारायण 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 भजमन नारायण आणि म्हणून आत्री आणि अनुसया हे सूर्याचीच पूजा करीत होते. माध्यान्ह झाल्यावर जो अतिथी येईल त्याला जेवूच घालायचं कोणी? अनुसयाने. बस. आता माध्यान्ह म्हणजे असं आहे की 12:30, 12:35 आणि 12:40 याच वेळेला माध्यान्ह म्हणतात. आणि ही पितरांची वेळ आहे. आपली सुद्धा जेवायची वेळ साधारणतः आपण तीच घेतो. या वेळेमध्ये शुभ मुहूर्त असतं, त्याला अभिजित मुहूर्त असं म्हणतात. म्हणून लोक मुहूर्त नीट पाळत नव्हते. म्हणून पंचांगकर्त्यांनी काय केलं, 12:20, 12:25, 12:30 असेच मुहूर्त पंचांगात टाकले. आता कारण लोक ऐकत नाही. 9चं लग्न काढलं तर 3ला लावतात, 12:30चं सुद्धा 5ला लावतात. एकदा पारोळ्याला लग्न होतं, नाव सांगत मी, शंकरराव चव्हाण जळगावला आले आणि इथे त्यांना 4:20 झाले सभा घेता घेता. त्याने म्हणे, अरे पारोळ्याला फोन लावा, मी माझी वाट पाहिजे नाही, लग्न वेळेत लागलं पाहिजे, मला माहीत नाही, मी उशिरा येईल. त्यांनी लग्न लावलं नंतर ते इथून गेले. मी याला म्हणतं मग तर मला तेवढ्या वेळात आमचं पोलीस खातं हुशार असतं. दादा किती वाजेचं मुहूर्त आहे आणि किती सूर्यास्त केव्हा आहे सांगा. म्हणजे का बरं? म्हणे चव्हाणांना तिथे पोहोचायचं इतक्या वेळात पोहोचलं जाईल का? म्हटलं नाही पोहोचलं जाणार, इतक्या वाजेचं मुहूर्त. त्यांना सांगितलं लग्न लावा, माझ्याकरता थांबायचं. अशी माणसं पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लग्न लावा म्हणजे त्यांनी गुपचूप लावलं कधी असं आहे. तर याकरता मोठे माणसं जे आहे ना, या मोठ्या माणसांनी काही वेळा अधिकार जागवला पाहिजे. आता तुमचे नातू कसे आहे, बाबाला काय समजतं? लग्न का वारंवार होतं? आमच्या जगूच्या लग्नात लोक पळत आले. मी वरती चढवतो, मी दादा गेले. सगळे लोक म्हणे लागलं, म्हणून नाही लागलं. मी आमचा पप्पू आला भुसावलचा, तर मी चाललो होतो.
तो म्हणे दादा गेले, त्याचा अर्थ लग्न लागलं. कारण लग्न आहे ते, त्या दोघांचं जीवन आहे त्याच्यावर अवलंबून. तुमच्या नात्याचं काय लावलंय? शेवटी आता तुम्हाला काय करावं लागलंय, लग्नाच्या आधी जेव्हा बांधा, म्हणजे वेळेवर लागलं तर लोक बरोबर थांबतील जेवायला, पण तुम्ही वेळेवरच लावत नाही ना. म्हणून जी घटी आणि मुहूर्त आहे, त्या घटी मुहूर्तामध्ये नारायण विराजमान. म्हणून तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलं चंद्र बलं तदेव. गुरुजी शेवटी काय करतो, विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पते ते गृहस्मरण. म्हणजे देवावर सोडतो तो बार आलिप्त होऊन जातो. कारण त्याला घ्यायची असते दक्षिणा. चुकीचं लावलं म्हणजे दक्षिणा घेता येत, तो म्हणतो तुझ्यावर अवलंबून. बरोबर, मग तू कोणावर सोडेल? सगळं त्याच्यावरच सोडावं लागतं. इदन्न मम. उपास सोडताना सुद्धा पाणी सोडायचं की सोडला रे भाऊ उपास. म्हणून आश्चर्याची गोष्ट, प्राचीन काळातली गोष्ट आहे. दुपारच्या समयाला भास्कर संपूर्ण लोकात तापून राहतात, म्हणजे संतापलेले असतात, ते प्रखर असतं. आणि त्या प्रखरमुळे जेवढे दोष आहेत तेवढे जळून. आता काही लोक म्हणतात तेव्हा राहू काल आहे, तू गुच्चूप बैठ राहू काल, तो पळून जातो राहू सूर्याला पाहून. इतकं काही मुहूर्त काढलं, राहू काल आहे का त्यावेळेस गुच्चूप बसतो का तू? कशाला विचारायला मुहूर्त? राहू काल फक्त प्रवासाला वर्ज आहे, तोही वेळ टाळून जायचा. तरी तो ज्योतिष सांगतो दही खाऊन घ्या चालले जा, मोहरी घेऊन घ्या चालले जा, सरस्वता देवा लावून झालं. अरे देवाचं नाव घ्यायला सांगतं, मग देवाचं नाव महत्त्वाचं का मोहरीचं तेल महत्त्वाचं? तुम्ही कशाला महत्त्व दिलं? मोहरीच्या तेलाला. त्याचं नाव घेतलं की द्वादशाही ते नामाने 12 वेळा गणपतीचं स्मरण केलं की झालं. देवाने सुद्धा लग्नाच्या वेळा ब्राह्मणाला रथावर बसवलं, रथाची पूजा केली, गणपतीचं मंत्र म्हणलं, मग रुक्मिणीचं हरण करून आणलं. इथे आल्यावर देवाला सुद्धा गणपतीचं पूजन करावं. मग जर देव करतो तर तुम्ही गावर नाही म्हणता. शिशुपालाने आईचं ऐकलं नाही, गणपती पूजन नाही केलं, ते म्हणे तुझं मी गेलं बरोबर आलं. ज्याने पूजन केलं त्याला लक्ष्मी मिळाली. देवाला सुद्धा लक्ष्मी मिळण्याकरता, विजय मिळण्याकरता गणपतीचं पूजन करावं असं. मग काही लोक म्हणतात शंकर पार्वतीच्या वेळेला कोण म्हणता गणपती होता, म्हणजे इथपर्यंत जातं ते. दोंडे आपले आधी घातले. शंकर पार्वतीच्या लग्नात ब्रह्मदेव गणपती झाले असं आहे. कारण त्याच्याशिवाय पूजेला सुरुवात होणार नाही. अवतार गणपतीचा घेतला शंकराच्या पोटी, पण त्याच्या आधी ब्रह्म हेच गणपती आहे. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तम रुद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्म भूर्वस्वरोम गणाधीन पूर्ण उच्चार्य. ते जगा काही संकल्प करायचे आणि काही गोष्टी उभ्या करतात. एक दिवशी एक संत आले गावात आपल्या जळगावला. त्यांचं चुकीनं तो देवाचा जो डबा होता तो खाली राहून गेला आणि बॅग उचलली गेली आणि ते येऊन गेले. आणि त्यांचं गणपतीचं पूजन केल्याशिवाय जेवाचा नियम नव्हता. ते म्हणे बाबा मी तुमच्याकडे जेवू शकत नाही. तिथे एक आपला मंदिरातला श्रोता बसला होता. म्हणजे महाराज एक विनंती करतो, तुम्ही देवाच्या दर्शनाला झाला गणपतीच्या, आमच्या दादांना उपाय विचारावा नाही. दादा तुम्हाला उपाय सांगतील, जळगावात उपाशी राहू देणार नाही. ते आले दर्शन म्हणे महाराज माझी एक विनंती. म्हणे काय? की माझ्या गणपतीचा डबा राहून गेला आणि मी गणपतीची पूजा केल्याशिवाय जेवत नाही. आता हे लोक म्हणतात तुम्ही आमच्या गावातून उपाशी जायचं नाही, याला पर्याय घ्या. म्हटलं एक मिनटं या.
मी मध्ये गेलं म्हणलं डोकं ठेवा. ठेवलं. गणपतीच्या अंगावरची दुर्वाची जोडी उचलली. ही दुर्वाची जोडीची पूजा तिथे करा, नैवेद्य दाखवा. कोणाच्या अंगावरची येते आणि दुर्वा म्हणजे कोण आहे, आणि बसा जेवायला. आणि संध्याकाळी इथून निघून जा आणि घरी गेल्यावर मग गणपती पूजन. त्या संताला एवढा आनंद झाला की तुम्ही मला हे समजून दिलं, जेवायला मिळालं याचा आनंद नाही दिला. हां, म्हणजे लोक येडे आहे का चतुर्थीला गणपतीच्या माळा पळवतात ते? नुसती बाहेर ठेवायची गोष्ट आहे. आता तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून तुम्ही आता पुढच्या वेळेस तुम्ही मारून द्या. असं आहे ते. त्याचं स्वरूप येतं. देवाचं फुलं घेऊन जातात लोक, काय बरेच लोक म्हणते काय नाही तर घरी, पण जेव्हा कळालं नेलं की फायदा होतो तर जो तो पाहतोय. असं आहे ते. देवाच्या अंगावरचं पुष्प म्हणजे देवाचं स्वरूप आहे ते. त्याला सहजासहजी फेकायचं. ते निर्माल्य झाल्यावर त्याचा त्याग करायचा. म्हणून आपल्याकडे लावले जातात ते. देवाचा हार संतांना चालतो, देव संतांचं ग्राह्य करतात. असं आहे. फक्त एकच देव आहे, कोणाचंच ठेवत नाही. शंकर आलं की फेक, आलं की फेक, आलं की फेक, कोणाचंच ठेवत नाही ते. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून प्राचीन काळात भगवान भास्कर अत्यंत तापत होते असं नाही, प्रत्येक वेळा तापतात. सूर्यासमान तेजस्वी पुरुष जगात दिसत नाही, म्हणून तेज संपूर्ण जगाला प्रकाशित करतं. आकाशातले सगळे तेज झाकून टाकतो सूर्य. ह्या चांदण्या काही अस्ताला जात नाही, सूर्याच्या तेजामुळे त्या दिसत. हे ढग काही आकाशाजवळ जात नाही, ते काही खाली असतात. आकाश त्याच्यापासून खूप लांब आहे. विमान ढगाच्या वरती चाललं जातं. पावसाचा परिणाम नाही होत त्याच्यावर. हे काही अंतरावर आहे. आता आपण पाहतो ना, पर्वताला ढग आलेलं दिसतं आपल्याला. ढग पुष्कळ खाली आहे. आभ्र आलं तरी आकाशाला काही त्रास होत, कारण ते विष्णू आहे. फक्त तिथून शब्द उत्पन्न होतो, तिथून शब्द उत्पन्न होतो. म्हणून आकाश विष्णूचं स्वरूप आहे. ते कधीच आभ्रात येत नाही, त्याला ते स्वच्छ आहे. हे जे आहे ते त्याच्यापासून काही लांब आहे. तारे, नक्षत्र, सूर्य वगैरे खरे लांब आहे. भगवान सूर्याला भेटण्याकरता आपल्या दोन्ही भुजा फैलवलेल्या आहे. सूर्यनारायणानं कोणालाही भेटण्याकरता आपल्या दोन्ही भुजा फैलवलेल्या आहे. आपण दोन्ही भुजा वरती करून त्याला नमस्कार करायचा, म्हणजे तो आपल्याला भेटतो. म्हणून लोक ब्राह्मण सकाळी दोन्ही हात असे करतो, दुपारी पूर्ण वरती करतो आणि संध्याकाळी असे करतो. संध्याकाळची गायत्री वेगळी आहे, दुपारची वेगळी आहे. सकाळची विष्णू स्वरूप, सकाळची ब्रह्मा स्वरूप, दुपारची शंकर स्वरूप आणि संध्याकाळची विष्णू स्वरूप. 3 रूप आहे तिला. आधी अंती तिच्या मंत्राचा फरक आहे, सकाळच्या दुपारच्या. म्हणून दोन्ही भुजा फैलवल्या पाहिजे आणि समान आपला उजवा हात सूर्याकडे वाढवला. तत्पश्चात आकाश भेदून सूर्यनारायण संपूर्ण जगाला किरण देतात. एका क्षणामध्ये तिजो किरण किंवा तेजो किरण एकाकार होऊन सूर्य स्वरूप होऊन जातात. एका क्षणात पाहता पाहता लख होऊन पडून जातात. हे आश्चर्य आहे सूर्यनारायण. जर ढग आला तर ढगातून किरण बाहेर दिसतं आपल्याला. तेवढा ढग काळा दिसतो, पण त्याच्यातून किरण बाहेर पडून जातात. म्हणून सूर्याच्या किरणासारखी आपली बुद्धी प्रकाशित. एका क्षणात तारतम्य ओळखता आलं पाहिजे आपल्याला की व्याही फसवतोय का काय करतोय. मुलगी गोड बोलते तर कशा करता गोड बोलते. गोड बोलून रडते म्हणजे मतलब आहे.
इतकं समजलं पाहिजे. लवकर कमलत नाही ते पैसे पाहिजे असले नुसते रडते. काय सांगू, किती सांगू, कित्येक वेळा सांगू. पोरीवाले कसे हातताय दोघंच्या दोघं असं आहे. पगडवते ती असं आहे. माझं नशीबच तसं आहे, तुम्ही तरी काय कराल. म्हणून त्या रडल्याला वश होऊ, पायावर उभी राह, मेहनत कर, असं समजलं पाहिजे. नाही तर स्टेशनवर देऊन देता मग. असं आहे. आतापर्यंत फंडाला पोरी मागत नव्हते, आता फंड मागायला लागले. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात सूर्यकिरणाचा समूह क्षणामध्ये तेजोराशी होतो. म्हणून प्रत्येकानं सूर्याकडे पाहिलं पाहिजे की त्याच्याने आपल्या डोक्यातला लोभरूपी अंधकार गेला पाहिजे. सहस्रदळी उगवला सूर्य द्यायचा नुसतं म्हणता ना, मला तेच तर म्हणणं आहे ना. कोणी सांगत नाही ना काही इथे सूर्य उगवला पाहिजे म्हणून. बुवा म्हणतो माझ्या फेटा असतो त्यामुळे माझा उगवत नाही. असं आहे. सहस्रदळी उगवला सूर्य जायचा. कमलपुष्प ज्याप्रमाणे उमलतं त्याप्रमाणे आपल्या डोक्याचे विचार सुरू व्हायला सुरुवात होत आहे. जसा जसा सूर्य उगवतो तसं जगातला प्रकाश वाढत जातो. व्यवहार सुरू होऊन जातात आणि जसं अंधारं पडतं तसं लोक सगळं आवरायला. दुकानदार म्हणतात जरा आवरतं घरात आहे, बंद करायची वेळ होते, मग फार उशीर होतो. असं आहे. काही काही दुकानदार संध्याकाळच्या वेळेला 4 गोष्टी देत नसत. मीठ, तेल आणि राखेल. सप्लाय उद्या आणून देत नव्हता तो संध्याकाळच्या वेळा. आता केव्हाही काही मिळाल. त्याला कारण आहे. त्याच्याने लक्ष्मी दुकानदाराची जाते, जो घरी नेतो त्याची जाते. संध्याकाळी घ्यायचे नाही, उसनवार द्यायचं नाही. त्याला कारण आहेत ते. त्याच्यामध्ये आईसाहेबांचं वास्तव्य आहे. बऱ्याच लोकांना संध्याकाळी मागायला यायची सवय असते. म्हणून माणसाने, स्त्रियांनी 3 लोकांचा धाक दाखवावा. कोणी काही मागायला आलं की साजरं करणार, बाबा आमचे बाबा तुम्ही तर घेऊन जा, पण नंतर रात्रभर रडवत होते. कोणी पैसे मागायला आलं, नाही रे भाऊ माझं काही काम नाही. कोणी रिकामं बोलवायला आलं तर आई अरे बापरे, नाही रे भाऊ. पण आता आपण काय करतो, घरून तिथूनच फोन करून देतो, मी येणार नाही, जेवून या तुम्ही, चालला हा बोले त्या. यांचे धाक दाखवलेच पाहिजे. मित्र नाही रो, तिथं संताप करावा आहे, मला गेलं पाहिजे घरी, समजलं. काही होत नाही. तू घाबरतो का? हा घाबरतो, पण वाईट गुणापासून लांब राहतो. बाईने माणसाचा धाक दाखवायचा. जरी तुम्ही खिशातले पैसे चोरत असले तरी. आता काय जाताना तरी धाक पाहिजेच, नाही तर तुमची बुद्धी अंधकारात जाईल. आणि जो सूर्याची आराधना करतो त्याची बुद्धी स्वतःचा बचाव करते. हे दाखवलंच पाहिजे. सकाळी मी भाऊच्या गाडीवर बसलो, तोपर्यंत तो एक माणूस मला इथे उपोषणाला, म्हटलं हे पोलीसचं मंदिर आहे, इथे उपोषण नाही करत आहे. असं आहे. कोणाचा तरी धाक दाखवला पाहिजे.
हल्ली तुम्ही कोणाचा धाक मनात ठेवत नाही, म्हणून या घटना घडत आहे सगळ्या. धाक पाहिजेच, पण कोण धाक पाळेल? ज्याची बुद्धी प्रकाशित आहे, कारण त्याला पुढचं कळतं याच्यापासून काय होईल, चांगलं किंवा वाईट. सूर्यनारायण रथावर बसले की शंका कुशंका सगळ्या म्हणजे उद्योगात मनुष्य तरबेज होतो. त्यावेळेला मला सूर्यनारायणानं जे सांगितलं भूदेवा, ते मी तुम्हाला सांगतो. उच्चिष्ट वृत्तीचं पालन करणारे एक सिद्ध मुनी होते. म्हणजे गायी जे आहे, त्या गायी जे अन्न खातील त्याच्यातून जे ज्वारी काही असं पडतं ते हे मुनी धुवून टाकायचं शेणातून आणि ते दळायचं आणि त्याची भाकरी खायची. गायीच्या पोटातून निघालेलं धान्य. आणि त्यावेळेस त्यांना सिद्ध मुनी असं म्हणतात. मुनी या शब्दाचा अर्थ असा आहे ज्यांचं मनच मारलं गेलेलं आहे. म्हणून जगामध्ये कोण मुनी आहे? नारद. किती मोह दाखवला तरी नारदांच्या मनाला मोह होत नाही, म्हणून मुनी होणं सोपं नाही आहे. करोडो रुपये त्यांच्याजवळ असतात पण त्यांना मोह नसतो. ते त्या पैशाचा सामाजिक आणि आध्यात्मिक उपयोग करत असतात. आता सगळ्या संतांनी काय ठरवलं आहे? यज्ञ करण्यापेक्षा गायीचं पालन करायचं. म्हणून जिकडे तिकडे आश्रमात जाल तुम्ही, एक एक महात्मा 1-1 लाख गायी सांभाळतोय. आता हे खरं काम कोणाचं आहे? गायी सांभाळणं वैश्यांचं, व्यापाऱ्यानं. शेतीचं आणि हे काम वैश्यांचं आहे. क्षत्रिय पाळू शकत नाही कारण त्याला वेळ नाही आहे. हे लक्षात आलं पाहिजे माणसात. आता हे लोक सुद्धा काय करतात की सगळ्यांना द्यायला, जेवढे वक्ती येतील समजा गोशाळेत तेवढ्यांना कसे काय लोक देऊ शकतील? कुठेतरी एक ठिकाणी मनुष्य देतो, पण सगळ्यांना असं वाटतं की आपल्यालाच द्यायला पाहिजे सगळ्यांना. असं नाही होणार. त्याला इथं उपदेश करा आणि ज्यांना उपदेश करायचा त्यांनी गोशाळा काढायचीच नाही, नुसता उपदेश करायचा. गाईचं गाईला सांभाळा, गाईला सांभाळा, म्हणजे आपण अलिप्त. हा सूर्य आहे डोक्यामध्ये. कारण तुम्ही ते स्वतःला मागत असाल तर ते दोषावं आहे, आणि नुसताच उपदेश करत असाल तर ते सुखावं आहे. काय दोषावं आहे आणि काय सुखावं आहे हे समजलं पाहिजे. जसे काही वडील असतात, मुलगा म्हणतो मला काही द्यायचं, काही देऊ नको आहे माझं, तुझं सांभाळ, असं कोण सांगतं? सुज्ञ वडील. घेतलं की एक दिवशी तो परत मागेल तर दुप्पट देणं पडतं. म्हणून ते म्हणतं माझ्याजवळ आहे, तुझं पाय, मला देऊ पण नको माझ्याजवळ. कारण मग काय खुशाल खर्च करतो पोरगा, देतील बाबा. त्याला ते वळण लागू नये म्हणून तो बोलतो. हा काय झाला वडिलांचा? सूर्यप्रकाश. भारतात कंजूस आहे बाबा. सून म्हणते कोणाला देणार आहे, कोणा टोक. तिचा अंधकार आहे तिच्या डोक्यात. याला सूर्यप्रकाश म्हणतात. आपली बुद्धी हितकर झाली पाहिजे. जेव्हा बुद्धी हितकर होते तेव्हा ती सुखकर होते. म्हणून बुद्धिदाता नारायणो वचन बघा संताचं, तोच बुद्धी देतो. त्यावेळेस भगवान शंकर सुद्धा भगवंताचं स्तवन करता सूर्याचं. म्हणून सूर्य संहिता नावाचा ग्रंथ आहे.
राम सुद्धा सूर्याचं स्तवन करतात आणि रामाला सुद्धा सूर्यवंशामध्ये अवतार घ्यावा लागला, कारण सूर्याच्या वंशातला इक्ष्वाकू आणि इक्ष्वाकूच्या पुढे सगळे सूर्यवंशी. भगवान शंकर सदा मनामध्ये सूर्याचा संग घडावा असं धरतात. सूर्याच्या संगामुळे मनुष्य दिवसेंदिवस निस्पृह होतो आणि जीविका सूर्य चालवतो. कारण हे जे बीज आहे हे उत्पन्न होतात आणि ते बीज उत्पन्न झाले की त्याच्यापासून सगळ्या जीवांची जीविका सूर्यनारायण चालवतात. आता पहा, जलसुद्धा सूर्य उत्पन्न करतो. त्याने जर सूर्याचे किरण टाकले नाही तर बाष्पीभवन, आणि बाष्पीभवन नाही झालं तर जल उत्पन्न. म्हणून जल नारायण 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 हे ढग कोण वाहून नेतं? वायू नारायण नारायण नारायण, तेजो नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण. आता तुम्ही बर्फ पडायला लागल्यामुळे नारायण निघाले बद्रीनारायणातून. आज पूजा सुरू झाली. केदारनाथातून शंकर निघाले, तप संपलं. 4 महिने काय केलं त्यांनी? तप. आणि तपाशिवाय काही देता येत? सूर्य तापल्याशिवाय पाणी पडेल का? म्हणून त्याला तापावं लागतं. कार्तिकी एकादशीला भगवान सूर्यामध्ये गेले. महाशिवरात्रीपर्यंत हे विप्रवर सूर्यमंडलाचं आश्चर्य आहे. म्हणून सूर्य सुक्त आहे, सौर सुक्त. पहा तुम्हाला आता बिना पाण्याची वीज देतोय का सूर्यनारायण? तुमच्या विज्ञानाला प्लेटी बनवल्या गेल्या, त्याच्यात ते सूर्यनारायणाची किरण ओढले जातील आणि तुमचं बिल कमी येईल. मग तुमच्या घरात सुद्धा सूर्य तुम्हाला देतोय. ही वीज कशी तयार होते? पाण्यावरून, जलावरून, आणि ती प्रत्यक्ष सूर्यावरून. मग जल सुद्धा कोणाचं रूप आहे? सूर्याचं. म्हणून ही सुद्धा कोणाची आहे? सूर्याची शक्ती आहे. विज्ञानाला जल नका देऊ, सूर्य वीज निर्माण होणार नाही. आता सौर ऊर्जा. मध्यंतरी एक कुकर निघालं होतं, वरण भात भाजी अशी गच्चीवर ठेवून द्या, त्या प्लेटीने ते सगळं शिजून जात होतं, एकदम शुद्ध. असं आहे. आपल्या भाजलेल्या बट्ट्या जमीन कोरायची, त्याच्यात हे टाकून वरतून दाबून द्यायचं, 2 घंट्यानं काढले की हा 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 4 भाग होऊन जातात. तर ही जी शक्ती आहे सौर शक्ती. म्हणून सगळ्यांनी सूर्यनारायणाला, काही दिवसांनी असं संशोधन लागेल की सगळ्यांनी सूर्याचीच उपासना करायची. सूर्याचे किरण लक्षात ठेवा, सगळ्यांचं दूध पांढरं असतं, फक्त गाईचं दूध जे आहे ते पिवळं असतं. आणि सूर्याचे किरण गाईच्या शिंगावर जातात आणि त्याच्यामुळे ते दूध सोन्याच्या रूपात येतं. त्याच्याकरता गुलाबाईमध्ये एक गाणं लिहिलं आहे, आपे दूध तापे त्यावर पिवळी साय. म्हशीच्या दुधाची पिवळी येत नाही, पांढरी येते. समजलंय मुलींना की कोणतं दूध प्यायचं. ती सून म्हणते ते पांचट दूध नाही आवडत मला, म्हशीचं पाहिजे. म्हटलं फॅट वाढतील ना. काय म्हशीचं पिते? गांधी वेडे होते का बकरीचं दूध प्यायचं? तर सगळ्या वनस्पती जायच्या. मग लोक म्हणतात ते बकरीचं दूध तर निषिद्ध आहे ना. अरे तू ऐक तर खरे, अरण्यामध्ये बकरी गरिबाला प्रिय आहे.
कारण ते त्यांचं साधन आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं ना, ठेलारी लोकांचे लग्न लावले तर ते ब्राह्मणाला लग्नात एक बकरी देत असत. पूर्वी तशी गाय द्यायची, ब्राह्मण घ्यायचा, नाव्याला देऊन दे, धोब्याला देऊन दे, तो कपडे धुये, दाढी फुकट करे. लग्न सरायला की तो वाटत पाय की दादा ठेलाऱ्यांचं लग्न नाही का, म्हटलं आहे येत आहे. त्याला तेवढंच पाहिजे, गाय द्यायचं. मी गाई जास्ती मिळाली की एक नाव्याला, एक धोब्याला. कारण किती सांभाळणार तुम्ही, त्यांना कोणी दान देणार आहे का? नाही. मग त्यांना आपण मदत द्यायची. ठेलारी लोकांचं लग्न लावलं तर घोडे मिळायचे, घोडे देऊन द्यायचे ते. आता घोड्याच्या किमती जास्त झाल्या म्हणून घोडादान द्यायचे. दानाची महती होती पूर्वी. आंबे, आमच्या गावाला आमचे 8-10 आंबे होते. बाबा गेले, आंब्याचं झाड जाऊन लावून टाका. मग ब्राह्मण काय म्हणायचं, बाबा माझ्या लोणच्या पुरतं काही राहून दे, बाकीच्या तू खाय. असं आहे. जेवायला बसायचे नाही बरं. दान दिलेलं झाडाखाली शेतकरी नाही रे, ते दान दिलं इकडे वीस. काय स्वाभिमान होता. आता बामणाचं दान उचलून देत. असं आहे ते. कारण ती दानच चांगली होती. काय होती? आणि डोक्यात प्रकाश सूर्याचा होता, अंधकार नव्हता, ज्याचं त्याला दिलं पाहिजे. म्हणून ब्राह्मण म्हणाला, महाराज नागराज, मला आता संदेह उरलेला नाही. आश्चर्यजनक वृत्तांत तुम्ही मला सांगितला. मी प्रसन्न झालो. माझी अभिलाषा पूर्ण झाली. अनुकूल वचन ऐकून मला आता माझा रस्ता समजला. नागराज म्हणाले, द्विजवरा, आपण माझ्या मनातली गोष्ट जाणून घेतली आणि काम संपलं म्हणजे निघून चालले. माझी अनुमती घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येणार? ब्राह्मण म्हणाला, महाप्राज्ञावंता, आपण म्हणता ते ठीक आहे, पण अनुमती मी घेऊन घरून जी आलो आहे ती एवढ्या करताच की मला खरं ज्ञान झालं पाहिजे आणि आता मला घरी जायचं नाही आहे. म्हणून तुमची अनुमती घेतल्यावर मी उच्छृंखल व्रताची दीक्षा घेणार आहे. भृगुवंशातल्या ऋषीपाशी जाईल, धर्मानुकूल वागेल आणि गायीच्या पोटातून निघालेले दाणे गोळा करेल आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करेल. हे धर्मराजा, अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचं कथन परशुरामांनी मला सांगितलं, मी तुला सांगितलं आणि शांती पर्वाची आज देव दिवाळीच्या दिवशी समाप्ती झाली. संपलं शांती पर्व. कृष्णार्पणमस्तु. उद्यापासून अनुशासन पर्व. पहा, देव दिवाळीच्या दिवशी मला आल्याबरोबर आठवलं ते पोरांना दिवे लावायला सांगायचे, पण राहून गेले. आपण उद्या लावू, आजचा दिवस जाऊ द्या, केव्हाही दिवाळी करता येते. म्हणून दान आणि बल, दानाने बल वाढतं आणि बलाने दान देता संबंध वाढ. धन कमवायचं आणि कमवून द्यायचं. आता मी पोरांना म्हटलं, अरे सागराचं घ्यायचं सागराला द्यायचं. म्हणजे एक गोड प्रसाद झाला आणि एक तिखट प्रसाद. सागराने दिले, सागराला खाऊ घाला. सगळं सागराचं देणं आहे आणि शेवटी सगळं सागरात जाणार आहे. पूर्वी हे केळीचे पानं, म्हणजे आमच्या लहानपणची गोष्ट सांगतो मला, जर म्हशीनं कोणाने नाही खाल्ले, अरे पानं उचला आणि नदीत टाकून ते जीव त्याच्यावरचं शीत खातील, काय भावना होती. आणि खरंच म्हाताऱ्या लोकांचं लोक ऐकायचे नाही. पोरांनी गेलं तर म्हातारे ते पानं गोळा करायचे आणि नदीत टाकून दे.
ते शीतं उलटे टाकले, पानं उलटे टाकले की ते शीतं मत्स्य खायचे. म्हणजे अन्नाची महती किती आहे. गाई म्हशींनी खाल्ले तर उत्तम, पण नाही खाल्ले ते माझ्याजवळ ते रंगीत तांदूळ होते ना. मी गुरुजींना म्हटलं का गुरुजी किती दिवस ते वाटीत टाकायला होता म्हणे. मग म्हटलं घेऊन जा आणि तलावावर असे टाकत राहा. गुरुजींनी 3 महिने टाकले. ते रंगीत खाता नाही, गरीबसुद्धा कसं खाईल ते हळद कुंकाचे तांदूळ. मागच्या वर्षी जास्ती शांत झालं तर ते मी बरोबर तिथे पाठवतो, नाही तर मग त्या वाटीत टाकत होते. याचा अर्थ असा आहे की जी वस्तू आहे, आता तर तुम्ही ती खिचडीचं कुकर, त्या याच्या पोळ्यांची चळत बाई, महागाई आहे, महागाई आहे. करावं लागलं तर चालेल, मोजकं करा आणि पुन्हा ताजं करून चांगलं खा. शिळं खायची फार सवय झालेली आहे. मोडला काला आणि दिली फोडणे, कशाला फोडणे करा. पण सगळा कंटाळा म्हणून गॅप पडते. गुडघ्यात गॅप, पाठीत गॅप, मानेत गॅप आणि माणसाच्या डोक्यात कॅप. असं आहे सगळं. चांगलं खा, देवाने दिलं आहे परिस्थिती, गरम खा, ताजं खा. अन्न 3 तास झाल्यानंतर शिळं होतं. अन्न 3 तास झाल्यानंतर शिळं होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. लागतं काय, अहो पूर्वीच्या आमच्या म्हाताऱ्या चालता येणार, सरकत जाऊन चुलीपाशी भाकरी टाकून देत रात्री 11 वाजता बी. अरे थंड काय खातो, गरम खा. त्यामुळे त्यांना लवकर आजारपण येत नव्हतं. भेटून का आता गरम, तिकडून घेऊन या ना, असे गुच्चून घेऊन लोक. असं आहे जीवन. मलिन जीवन होत चाललं. अध्यात्म काय शिकवतं, आहार विहार आणि उच्चार. आहारही शिकवतं अध्यात्म, विहारी कुठे फिरावं आणि बोलावं काय हे अध्यात्म सांगतं. शांती पर्वाची समाप्ती झाली. उद्या प्रत्येकजण आपले दिवे लावा, देव दिवाळी उद्या करू. आज दिवाळी म्हणून गोड खायला मिळालं आणि तोंडाची चव राहायला म्हणून तिखट खायला मिळालं. म्हणून उद्या दिवे लाव. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाही घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर.